बऱ्याच यूट्यूब फॅमिलीचं म्हणणं आलं, फक्त कारण लागतं हो काहीतरी, की बापाचं ऑपरेशन इकडं हॉस्पिटलला आणि पोरगा मात्र इकडं व्हिडिओ काढतोय, बहीण ढवळ जेवणाचं टाकती या चालू ह्यांची मजा मस्ती. इकडं भावाकडे जातोय, मेजर आलाय, ही गेला ती आलाय, ह्याचा बड्डे झाला त्याचा बड्डे झाला. एवढे तर ही वाघमारे फॅमिली एकामेकाला निस्वार्थी झाली. पण त्या पाठीमाग पण मित्रांनो दिसतं तसं नसतंय, लय मोठं रहस्य असतंय. काय गोष्टी मी म्हणतो घरापर्यंत ऐपत, घरापर्यंत चार भीती ठेवा, लय पण काढू नाही. आता बरेच जण म्हणले की बाबा काल वडील हॉस्पिटल होते, हरण्याचं ऑपरेशन झालं, एवढं मोठी गाठ आली, समजे पांडुनीच उक्त घेतलंय का, त्यांनीच बघाव का, तो बघाव का नाही. तुम्ही जसं व्हिडिओ बघताय तसं माझ्याकडे आई बाप किती दिवस होते, माझ्या लेकरा बाळाचं इकडे पालन पोषण किती केलं आणि किती मला जीव लावतो ते तुम्ही किती बघितलं. मग तुम्ही म्हणजे असं आहे का बाबा तुझ्याकडे बघत नाही आई बाप लेकरा बाळांकड बायकोकड, तुझी हमाली करत नाही किंवा घरचं काय करत नाही, लक्ष देत नाही, म्हणून तू जाणार नाही का. मग आता काल गेलतो, काल सकाळी कॉल केला, परवा दिवशी पांडवला विचारलं, म्हणलं रिपोर्ट वगैरे कुठवर आल्यात काय, काढले म्हणलं रक्त लघवी वगैरे ते समजा जे टेस्ट होत्या तेवढ्या समजा करून घेतल्या, बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणला उद्याच्या 4ला ॲडमिट करा, ठीक आहे. तानाजी वगैरे ते ॲडमिट वगैरे केलं. सकाळ म्हणलं कुठलं हॉस्पिटल आहे, म्हणला लाईफलाईनला खाजगी हॉस्पिटलला. आयुष्यमानाचं कार्ड काढलं, तिथं पेमेंट आपलं कमी झालं, निम्मा खर्च वाचला, ठीक आहे. काल माझी फॅमिली ही पूर्ण फॅमिली घेऊन प्रियंका, राधू, ओम, कृष्णा, ही आपलं ओम, दुर्गा घेऊन हॉस्पिटलला गेलो तर तुम्हाला सांगतो खाली बसलो तर पुढलं तुम्हाला सांगतो लिफ्ट आहे पंचची, ते वरच जाय नाही पंच केल्याशिवाय. आणि ते पंच करणं म्हणजे तिथल्याच व्यक्तीसाठी लिफ्टचा वापर करता येतो. दुसरा तिसरा मजला जाऊ शकतो कोणी पण ग्राउंडवरनं वर जाऊ शकत नाही. रस्ता काय माहीत नव्हता, परत त्याला मग बराच वेळ थांबलो, पांडूला कॉल केला, मला आता जस्ट ऑपरेशन झालं भावड्या, 2ला ऑपरेशनला घेतलं, 1 तासाभरात झालं, बाहेर आणलं. मला परत कॉल केला, म्हणला 2 नंबरला आणलं या, 2 नंबरला काय आम्हाला जाता. मग एक जणाला विचारलं रस्ता कुठं, तर पूर्ण मेन गेट होतं त्याचं. मग पुढून वरती आम्ही गेलो फॅमिली. तर आता मला सांगा, तर प्रियंकाने व्हिडिओ घेतला होता, थोडा घेतला होता ना तो व्हिडिओ, की खाली आम्ही जिथं पार्किंगला बसलो होतो हॉस्पिटलला, की प्रियंका म्हणली बघा आता आपण आपल्याला बघा आलो हॉस्पिटलला. राधू पण थोडी बोलली माहिती आहे. तर मग मी जर घरनं व्हिडिओ चालू केला असता तर कसा गैरसमज झाला असता. हा, पैसे पाणी भरायला आला नाही, बघायला नाही, कोणत्या टेस्टिंगला आला नाही, व्हिडिओसाठी आला बाबा कॅमेरा घरनंच चालू करून हेतूवर. ती माझ्या बुद्धीला नाही पटलं. आणि अलीकडे मी वडिलांना दाखवलेलं मला वाटतंय 8 महिने झालं माझ्या यूट्यूबला. आईला तर कवाच चुकून आली तर कसं गोंगारट्यात गवली तर दिसते. पण शक्यतो करून त्यांचं म्हणजे थोडा विषय कमी केलेला आहे मी दाखवायचा, थोडा बोला, त्यांच्या मनाने जसं करायचं तसं करू दे. मी हाय ह्या माझ्या जागेवर, मला उडायची सवय नाही काय नाही, त्यांना जसं वागायचं तसं वागू द्या, पहिली गोष्ट म्हणजे. म्हणून मी काय लय ही करत नाही. पण काल गेल्या पांडूला विचारलं मेडिकल किती झालं, पैसे भरले, समजा पैसे भरले म्हणलं भावडे, काय अडचण नाही. मग असं म्हणलं पैशाची काही गरज नाही, तरी पण मी सोडताना पैसे देणार का त्याचा व्हिडिओ बघायचा तुम्हाला खोटं वाटलं. आता पण दुसरा दिवस झाला, मग परत त्याला आम्ही समधी पांडू वगैरे समधी आम्ही ऑल फॅमिली घरी आलो, जेवण वगैरे केले, संध्याकाळी गेले असतात. रात्री लहान लेकरं घेऊन मी काय हॉस्पिटलला गेलो नाही, कारण कुठली हॉस्पिटलची जागा कशी असते काय असते कोणाला माहीत नाही, म्हणून लहान लेकरं घेऊन गेलो नाही, मी पण गेलो नाही. तर आता जाणार आहे आम्ही, आता व्हिडिओ बघायचा तुम्हाला जायचा. आणि प्रियंकाने व्हिडिओ टाकला थोडासा खालचा हॉस्पिटलचा, बाकी बोलून टाकलं. तिला म्हणताय तू गेलीच नाही, कुठलं तरी काय टाकते, खोटं बोलताय तुम्ही बापापर्यंत गेला नाही, सासरा दिसला नाही तुम्हाला, तिथवर जाय नाही. हो, इकडे लेकर बैठले, इकडं गाडी मस्त, इकडं कार्टून बसले ते
बघितलं टीव्हीचा आवाज वगैरे कमी केलाय. कॅरम खेळते ती. हा बाई अरे काय घातलं नाही ना का पुगा आताच काय चडी घातली का नाही? हा घातलं नाही काय? हा त्यांनी घातलं नाही दाद्याने आत काय? काल कुठे गेलतो आपण? राजू कुठे गेलतो का? तो आपाला बघितलं का आतमध्ये ना? आपा बघत होता तुझ्याकडे. माझा आवाज ऐकला की आपाने थोडे मान वर केली आणि त्या आत्याला म्हणलं बोलव तिला. ती सिस्टर जाऊ देत नव्हती, तरी पण पाण्याच्या निमित्ताने गेले तिथे. पण तिनं लगेच बोलवलं. मग आत्याला पण बाहेर काढलं. तिला वाटलं की ह्यांचं नातं जास्त यायला लागलंय आणि त्यांनी सगळ्यालाच बाहेर काढलं. हे राज्यापासून म्हणते मला आपाकडे जायचं म्हणतो. आता जाऊ हो मी तू गेलता का हॉस्पिटलला? इकडे बघ. काल हॉस्पिटलला गेलता ना तू? मग पांडू काका काय म्हणलं तुला? काय म्हणले ग राधू? गाडीत बसून चल म्हण होतं ना घरी. तर हे म्हणले नको काका तुम्ही घेऊन जाता, मम्मी पप्पा हॉटेलला जाताना जेवाय. मला नको म्हणली, ह्यांच्या बरोबर जायचंय. दुर्गा काल तू हॉस्पिटलला गेलती का? गेलती ना? मग तुला आजीपाशी थांबायचं होतं का? रडत होती? जायचंय का आता? मोठ्याने सांग. हा कोणाकडे जायचं? हा आपण काल गेलतो का? केअर खेळतात ही कॅरम. इकडे बघा, इकडे बघ ओम. हा बर ठीक आहे. तर बघितलं का म्हणजे काही गोष्टी बरोबर आहे ना की व्हिडिओ काढला तर म्हणते ना की बाबा व्हिडिओ साठी आला, ह्याला काय इतके दिवस बाप दिसला नाही काय नाही एवढं काय ऑपरेशन झालं. हा आम्ही गेलतो. माणसाचं हेच मला कळत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगतो मी पण थोडा हे झालो नर्वस. काय बाबा माणसाला काय पडलंय ही आहे नाही ती आहे नाही. बरं त्या पाठीमागची कारण माहीत असतात का तुम्हाला? हा कारण सांगायला लागलं मग तुम्ही येड व्हाचा. सोमात आता त्या जागा एकदम बरोबर आहे माणसानं. मला सत्य लागतं, खरं लागतं. काय गोष्टी करा पण हाताच्या बाहेर नातेवाईक सोडून कोणाचं मनाला ठेस पोचन, मन दुखल किंवा आपलं हे चिरडून वर निघणं, ह्या गोष्टी काय तुम्हाला सांगतो करू नाहीत. प्रत्येकाने ताई असो, पांडू असो, पूजा असो, मी असो, आई बापा असो, भाऊकी असो, नातेवाईक चुकला की माझं डोकं हल्लं. आपल्याला ती जमत नाही. आजकाल मी बोलायचं कमी केलं आणि चिडचिड का कुठल्या गोष्टीने किती वायबल व्हायचं ते मला समजतं आता. पहिले आपल्यासाठी वायबल व्हायचो, चिडायचो, शिव्या द्यायचो. आता नाही. मी खुश, फॅमिली खुश. सध्याचा दिवस बरं आहे ना, उद्याच कसं उद्याचं उद्या बघायला. सध्या कसं आहे फॅमिली माझं मी खुश आहे. समजा व्यवस्थित दिसते. जिथं दुःख होतं तिथं लात मारायचं नाही, पाणी काढायचं नाही. ते म्हणतात ना लात पण मारायचं नाही, पाया पण पडायचं नाही. आणि आपण असं पण लात मारीन तिथं पाणी पण काढीन एवढी ताकद पण. म्हणून काय पण डिपेंडले राहायचं नाही. चालू आहे तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित. मसाला बिझनेस चालू आहे माझं, खरेदी विक्री चालू आहे, प्लॉटिंगचं चालू आहे, रूम भाड्याने देणं वगैरे. समजा ब्रोकर सिस्टीम बारामतीची हालून टाकली. प्लस तुमचं सपोर्ट आशीर्वाद. बाकी प्रेमासारखे लोक पण आहेत, घरचे पण आहे, घरच्यांना पण सोडलं नाही. पण ते त्यांच्या चुका काय दिसू द्या, कळू द्या, सुधारू द्या. मग कुठे गेलो नाही ती कुठे गेले नाही. समजा नाती काय रक्ताची तुटली नाहीत, हाय ती. पण थोडं निर्रोसपणा, पाणी गडूळ झाल्यावर वितळणच की ते काय म्हणतात नितळण काय म्हणतात ते स्वच्छ होईल. असं चलत राहतं काय गोष्टी. बरं असो चला. तर आता थोडंसं बाहेर जाऊन येतो मी. आल्यानंतर फॅमिली घेऊन मी जाणार हॉस्पिटलला. दाखवतो थोडाफार व्हिडिओ बाबा, दाखवतो. वडील दाखवतो, हॉस्पिटल दाखवतो. लई माझी तर इच्छा नाही घ्यायची, प्रियंका घेईन. ती या चॅनलला बघा थोडा व्हिडिओ, प्रियंका वाघमारे म्हणून.
आपलं इंस्टाग्राम आय डी सोमनाथ वाघमारे 93, फेसबुक आय डी सोमनाथ वाघमारे ब्लॉग्स म्हणून, आणि यूट्यूब चॅनेल तर तुम्ही बघताच आहे सोमनाथ वाघमारे कॉमेडियन, आणि प्रियंका वाघमारे ब्लॉग्स असे चॅनेल आहेत आपले. पण राधूचं आहे दुर्गाच्या गमती जमती. बरं ठीक आहे, चला बाकी असा सपोर्ट आशीर्वाद. कोणी मसाला ऑर्डर केला नसेल, बुक केला असेल, पावसाळा लागला, मसाला नंतर मी बनवणार नाही 2 महिना, तर थांब मी बोलत असताना मध्ये मध्ये करायचं नाही. तर मसाला आपला तुम्हाला सांगतो 50चा लोट बनवणार आहे, 50 किलो एकदाच बनवणार आहे. आता नंतर पावसाळ्यात मसाला ही ती मिरच्या ही वाळत नाही, त्या समजा महागाई झाली 700 रुपये किलो घरपोच मसाला. एवढं 2 महिने मसाला बंद ठेवणार आहे, मसाला परत भेटणार नाही. 700 रुपये किलो आईसाहेब काळा मसाला वाघमारे फॅमिलीचा घरपोच. 1 किलोला 100 रुपये मला खर्च येतो तुमच्यापर्यंत पोचवायला. काय करायचं, हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा 9021400050. ह्याला तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा, पत्ता वगैरे पिनकोड वगैरे काय चुकून द्यायचं नाही. हाच फोनपे नंबर आहे. पेमेंट केल्यावर स्क्रीनशॉट टाकले, ऑर्डर बुक होती. संध्याकाळ तुम्हाला डोकन नंबर वगैरे फोटो वगैरे येतो. ओके, तुम्ही मला ॲड्रेस तिथनं आम्ही पार्सल पाठवून देतो, कुरिअर असो पोस्ट असो काय जिथं पोचन तिथं तुमच्यापर्यंत 2 दिवसात तुमचा आम्ही फॉलो घेत असतो. पोचला का म्हणून तुमचा नंबर सेव्ह करत असतो. फक्त अजून 5-6 दिवस मसाला आहे, फक्त नंतर बंद 1-2 महिने तरी पावसाळ्यामुळं. ओके, चला पोरांची शाळा वगैरे भरल्या. बाकी सपोर्ट आशीर्वाद, आणि हॉस्पिटलला जातो मी. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. गेलोय नाही तर अजून तेवढा घ्यायचा.